हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण 23 जानेवारी 2024 या दिवशी आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क झाली आहे ते चेक करणार आहोत. ॲक्च्युली 23 जानेवारी हा टोटली ट्रेंडिंग दिवस होता. सो कुठेही आपण जर आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेतला असता तर आपण प्रॉफिटमध्येच राहिलो असतो. ओके, तरी आपण चेक करणार आहोत. हा बँक निफ्टीचा फ्युचर चार्ट आहे. ओके, मी पर्सनली फ्युचरवरतीच काम करतो. ओके, सो तसं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार व्हीवॅप आणि EMA च्या खाली कॅन्डल क्लोज होईल तिथे आपण सेलिंगचा ट्रेड घेणार. ओके, आणि कमीत कमी 1:2 किंवा 1:3 हा टार्गेट ठेवणार. ओके, सो त्या स्ट्रॅटेजीनुसार फर्स्ट ट्रेड आपल्याला इथे भेटला आहे या कॅन्डलला. ओके, हा आपला फर्स्ट ट्रेड आहे. हे बँक निफ्टीचा चार्ट आहे. मी जर ट्रेल केला असतात तर ॲक्च्युली असे दिवस वर्षातून खूप कमी येतात. हार्डली मंथमध्ये एखादा दिवस आला तर. ओके, पण आपल्याला ह्या दिवसासाठी एम नाही करायचं आहे. आपण आपल्या स्ट्रॅटेजीला स्ट्रिक्ट राहणार आणि 1:2 टार्गेट किंवा 1:3 जसं होईल तसं आपण बाहेर पडणार. ओके, सो इथे जर सेलिंगची पोझिशन घेतली असती तर इथे कुठेतरी आपण एक्झिट झालो असतो. ओके, री एंट्री कशी करणार? सेम हे आहे. व्हीएफच्या खाली, EMAच्या खाली स्ट्रॉंग कॅन्डल क्लोजिंग, त्याच्या खाली सेल, त्याचा हाय SL. ओके, सो 23 जानेला तर मल्टिपल ट्रेड्स आहेत, तुम्ही बघू शकता. पण एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे, 1:2 आरामात दिला आहे. परत इथे पण एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे, 1:2 आरामात दिला आहे. ओके, आता आपल्या स्ट्रॅटेजीनुसार काय व्हीएफच्या खाली असेल, ओके, आणि EMA या दोघांच्या मध्ये जर प्राईज असेल तर आपण ट्रेड करणार नाही आहोत. तर यामुळे काय होतं, ओव्हर ट्रेडिंग आपण करतो आणि आपला लॉस होतो, तर हे कंट्रोल होतं त्यामुळे. ओके, असं नाही की SL हिट नाही होणार SL हिट, पण ते आपल्या रूलनुसार असतील, रँडमली ट्रेडिंग करून नाही होणार. ओके, सो इथे कुठेच आपला ट्रेड नाही बनत आणि डे एंड होतो. ओके, तर हे झालं बँक निफ्टीचं. ओके, सेम आपण चेक करूया निफ्टीसाठी. निफ्टी 23 राईट. ओके, सो ॲज पर आवर रूल्स EMA आणि व्हीवॅपच्या खाली प्राईज असली पाहिजे, एक स्ट्रॉंग क्लोजिंग. ओके, या कॅन्डलला भेटते आरामात 1:2. ओके, सेम आरामात 1:2, सेम आरामात 1:2. ओके, ट्रेंडिंग डे असल्यामुळे तुम्ही ट्रेंडला फॉलो केलात तर असं होणारच नाही की तुमचा रँडमली SL हिट होणार. ओके, सो ऑलवेज फॉलो ट्रेंड. सो या स्ट्रॅटेजीचं तेच आहे की आपण ट्रेंडला फॉलो करतो. ही पण एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे. सेम इथे कुठेच आपला ट्रेड बनत नाही. ओके, ही एक स्ट्रॉंग कॅन्डल आहे. वन इज टू टू मिनिमम आपल्याला भेटणारच या स्ट्रॅटेजीमध्ये सहजपणे ते पण. ओके,
तुम्हाला रिस्क टू रिवॉर्ड फॉलो करायचा आहे परफेक्टली. ओके, मोठ्या ट्रेंडच्या जो ट्रेंड आहे त्यालाच फॉलो करायचा आहे. कुठल्याही प्रकारे रिव्हर्स ट्रेडिंग किंवा रिव्हेंज ट्रेडिंग करायची नाही. ओके, बघू शकता अशा प्रकारे 23 तारखेला स्ट्रॅटेजी वर्क झाली आहे अप्रतिमपणे एकदम, कारण की हा दिवसच ट्रेंडिंग होता. ओके, सो दॅट्स इट गाईज. 23 तारखेचा आपण रिव्ह्यू घेतला. ओके, नेक्स्ट व्हिडिओ असेल 24चा. मार्केट संपल्यावर आपण बघणार आहोत की 24 तारखेला आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क झाली. ओके, ज्यांनी माझा पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी प्लीज फर्स्ट व्हिडिओ बघा. त्यात मी एक्सप्लेन केलं आहे की आपल्याला काय रूल्स फॉलो करायचे आहेत, कसं प्रिपेअर व्हायचं आहे ट्रेडिंगसाठी एक दिवस आधी किंवा ट्रेडिंग आज चालू व्हायच्या आधी. ओके, सो थँक्यू गाईस. इथेच मी हा व्हिडिओ थांबवतो. लेट्स सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.